पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार, मी मधुरा. आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे. चला तर मग सुरुवात करूया. आज काय बनवूया? आज आपण लहान मुलांच्या डब्यासाठी 5 पदार्थ बनवत आहोत. सगळ्यात आधी आपण बनवतोय केक आप्पे. येस, रव्याचे केक आप्पे जे अतिशय पौष्टिक बनतात. हे पीठ तुम्ही एक रात्र आधी बनवून तयार करून ठेवू शकता. सो इथे मी घेतलेलं आहे दही, अर्धा कप दही, त्यामध्ये अर्धा कप पिठी साखर, पाव कप साजूक तूप, मिक्स फ्रूट इसेन्स आहे त्याचे 2 ते 3 ड्रॉप. हे मिक्स फ्रूट इसेन्स नसेल तर व्हॅनिला कुठलंही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते इसेन्स वापरलं तरी चालेल. आता हे सगळं एकजीव करून घेऊयात. 1 कप बारीक रवा. रवा छान या मिश्रणात कंबाईन करूयात आणि यामध्ये आता घालूयात पाणी. हे मिक्स करूयात आणि आता हा रवा मुरण्यासाठी एक 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवू. आता अर्धा तास जवळपास झालेला आहे आणि तुम्ही बघू शकाल रवा छान फुललेला आहे. तर यामध्ये घालूयात पाव चमचा खायचा सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि त्याचबरोबर इथे आहेत टूटी फ्रुटी. करूयात मिक्स आणि आता याचे बनवूयात आप्पे. आप्पे बनवण्यासाठी आप्पे पत्र गरम केलेलं आहे. गॅस बंद केला तर खूप गरम झालं म्हणून. यामध्ये घालूयात साजूक तूप. थोडीशी बेसला पण मी थोडी टूटी फ्रुटी घालते आहे आणि आता हे जे पीठ आपण तयार करून घेतलं हे पीठ घालूयात. आता यावर आणखी एखादी टूटी फ्रुटी लावायची. गॅस केलेला आहे सुरू. थोडंसं तूप साईडनेही घालून घेते मी आणि झाकण ठेवून खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. खालची बाजू छान भाजली गेली आहे आप्पे. आता झाकण काढते. वा, मस्त असे टम्म फुगलेले आहेत. दुसरी बाजू पण छान अशी भाजून घ्यायची. थोडंसं तूपही घालते म्हणजे मग ते छान भाजलं जाईल. आणि हे आप्पे घालत असताना आहे ना, हे वरचं पीठ आहे ना, हे पूर्ण शिजलेलं नसतं त्यामुळे ते थोडंसं लूज होईल. पण दॅट्स ओके. ते खाली असं गळलं पाहिजे म्हणजे मग ते पण आतपर्यंत शिजून निघतं, कच्चं नाही राहत. गॅस करते बंद आणि आप्पे हे सगळ्या बाजूने छान खमंग असे भाजून झालेले आहेत. तुम्हाला दाखवते. वा, क्या बात आहे. तुम्ही बघू शकाल खालची बाजू वरची बाजू दोनही बाजूने खमंग भाजले गेलेले आहेत. आता हे काढूयात. यामध्ये आपण साखर घातली आहे त्यामुळे शक्यतो ना हे मंद आचेवरच भाजायचे. हाय हीटवर जर तुम्ही भाजत बसलात तर साखर करपणार आणि आप्पे देखील करपणार. जबरदस्त. केक आप्पे तयार करण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा कप दही, अर्धा कप पिठी साखर, पाव कप साजूक तूप, 2 ते 3 थेंब मिक्स फ्रूट इसेन्स, 1 कप बारीक रवा, अर्धा कप पाणी, पाव चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा टूटी फ्रुटी, दही, पिठी साखर, साजूक तूप, मिक्स फ्रूट इसेन्स हे घालून मिश्रण एकजीव करायचं. यात रवा आणि पाणी घालून हे बॅटर मुरवून घ्यायचं. आता यात खायचा सोडा, बेकिंग पावडर, टूटी फ्रुटी हे घालून मिसळून घेत तुपाने ग्रीस केलेल्या आप्पे पात्रात टूटी फ्रुटी घालून तयार केलेल्या बॅटरचे आप्पे घालायचे आणि खरपूस भाजून घ्यायचे. झाले आपले केक आप्पे तयार. आता बनवूयात झटपट बनवून तयार होणारी तांदळाच्या पिठाची इडली. तर इथे पॅनमध्ये 1 कप पाणी घालायचं, मीठ घालायचं आणि या पाण्याला एक मस्त उकळी काढून घ्यायची. पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण घालूयात 1 कप पाणी आहे तर 1 कपच तांदळाचं पीठ. हे पटकन मिक्स करायचं. गुठळ्या नाही झाल्या पाहिजे पिठाच्या. त्यावर झाकण ठेवूयात आणि उकड गॅस बंद करून एक 5 मिनिटं मुरवून घेऊयात. उकड ही काढून घेतलेली आहे. ही व्यवस्थित अशी मळून घ्यायची.
आणि ही उकड व्यवस्थित मळून तयार झाली की यातून एक छोटा पोर्शन घ्यायचा. छान असं याची वळकुटी करायची, लंबुळकी. म्हणजे बेसिकली आपण शिरवाळे करतो त्याच पद्धतीने. इथे माझ्याकडे हा साचा आहे, याला शेवची अटॅचमेंट मी लावलेली आहे. ही वळकुटी यामध्ये घालूयात, झाकण लावायचं आणि याची आता शेवई पाडून घेऊयात इडलीच्या साच्यातच. दिसतंय तर खूप सुंदर आणि चवही छान लागते आणि इतकं सुंदर दिसतं त्यामुळे मुलं आवडीने खातात. आता यावर टाकूयात थोडेसे चिली फ्लेक्स. मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. किसलेलं आलं, लसूण हे नसेल टाकायचं तर गरम मसाला, ऑरिगॅनो किंवा मिक्स्ड हर्ब, पिझ्झा सीझनिंग असं काही टाकू शकता. आता यावर घालूयात आपण भाज्या, ज्यामध्ये आहे गाजर, ढोबळी मिरची, तुम्ही चीजही घालू शकता या इडलीवर, रादर थोडासा कॉर्न. आता हे आपण वाफवून घेणार आहोत. मग काय होतं ना, भाज्या कच्च्या घातल्यात या भाज्या पण छानपैकी वाफवून निघतात इडलीसोबत आणि मसाल्यांचा सुवास पण छान त्या इडलीमध्ये ॲब्झॉर्ब होतो. आता इथे स्टीमरमध्ये पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये ठेवूयात हे इडलीचा साचा आणि मध्यम आचेवर एक 7 ते 8 मिनिटं वाफवून घेऊयात. ही जी आपण तांदळाच्या शेवयाची इडली स्टीम करून घेतली होती, ही स्टीम झालेली आहे. काय दिसतायत, काढून घेऊयात. तर ही कशाबरोबर सर्व करायची, ही अशीच खायला खूप सुंदर लागते. पण अगदीच लागलं तर चटणी किंवा एखाद्या डिपिंगसोबतही सर्व करू शकता. तांदळाच्या पिठीची इडली करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप पाणी, 1 कप तांदळाचं पीठ, चिली फ्लेक्स, बारीक चिरलेलं गाजर, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, मक्याचे दाणे, मीठ. तांदळाच्या पिठाची इडली करण्यासाठी मीठ घालून उकळी काढलेल्या पाण्यात तांदळाचं पीठ घालायचं आणि उकड काढायची. साधारण 5 मिनिटं मुरवून घेत उकड मळून घ्यायची आणि अशा प्रकारे इडली पॅन मध्ये या मिश्रणाची शेवई घालायची. यावर आवडीप्रमाणे चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स आणि गाजर, ढोबळी मिरची आणि मका घालायचा आणि अशा प्रकारे ह्या इडल्या स्टीम करायच्या. झाल्या आपल्या तांदळाच्या पिठाच्या इडल्या तयार. आता बनवूयात मस्त असा अतिशय सोप्या पद्धतीने बनणारा पण चवदार असा घी राईस किंवा घी पुलाव असंही तुम्ही याला म्हणू शकता. चमचाभर साजूक तूप गरम केलेलं आहे. यामध्ये जाईल सगळ्यात आधी जिरं, त्याचबरोबर खडे मसाले. यामध्ये अख्खी वेलची आहे, मिरं आणि लवंग. खडा मसाला नसेल टाकायचा, नाही टाकला तरी काहीच हरकत नाही आहे. हे मिश्रण छान फुललं की यामध्ये घालूयात किसलेलं आलं, हेही परतूयात आणि भाज्यांमध्ये फरसबी घेतली आहे आणि मका. या भाज्या शिजायला थोडा जास्त वेळ लागतो, त्या आधी घालायच्या. आता हे मिनिटभर परतून घेऊयात. या भाज्या हलक्याशा शिजत आलेल्या आहेत. यामध्ये दालचिनी पण घालते, हिरवी मिरची, ढोबळी मिरची आणि गाजर. हे आणखी 1 मिनिटभर परतून घेऊया. भाज्या परतत आलेल्या आहेत. आता यामध्ये घालूयात काजू, मिक्स करूयात. खूप सुंदर दिसतात भाज्या. तर यामध्ये जाईल पनीर, त्याचसोबत बेदाणा आणि चवीपुरतं मीठ. करूयात मिक्स आणि यावर घालूयात शिजवलेला भात. थोडंसं भातावर देखील मी मीठ घालते. करूयात आता छान टॉस या भाज्यांमध्ये आणि भात छान 3 ते 4 मिनिटं परतून घेतलेला आहे. ते गॅस करते बंद आणि इथे आपला घी राईस किंवा घी पुलाव पण बनवून आहे तयार. घी राईस करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 मोठा चमचा साजूक तूप, अर्धा चमचा जिरे, 1 वेलची, 3 ते 4 काळी मिरी, 2 ते 3 लवंगा, अर्धा चमचा किसलेलं आलं, 3 ते 4 फरसबीच्या शेंगा, 2 मोठे चमचे मक्याचे दाणे, दालचिनीचा तुकडा, हिरव्या मिरचीचे तुकडे, 2 मोठे चमचे बारीक चिरलेली ढोबळी मिरची, 2 मोठे चमचे बारीक चिरलेलं गाजर, 6 ते 7 काजू, 50 ग्रॅम पनीरचे तुकडे, 1 मोठा चमचा बेदाणे, चवीनुसार मीठ, 2 कप शिजलेला भात. साजूक तुपात जिरं, वेलची, मिरे, लवंग, आलं, फरसबी, मका परतून घेत त्यात दालचिनी,
हिरवी मिरची, ढोबळी मिरची, गाजर, काजू. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.